नमस्कार शेतकरी मित्रांनो. भरपूर मेहनत करूनही टरबूजाच्या शेतीत तोटा होतोय का? रात्रंदिवस काम करून महागडी खतं औषधं वापरूनही हातात फक्त निराशाच येते? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजची ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत की टरबूज शेती अंदाजाने नाही तर एका अचूक वैज्ञानिक सिस्टमने कशी करायची, ज्यामुळे आपलं एकरी उत्पादन 10-12 टनांवरून थेट 25 टनांपर्यंत कसं पोहोचू शकतं. चला हा प्रवास सुरू करूया. हे शब्द आपल्यापैकी खूप जणांच्या मनातले आहेत, नाही का? सगळं काही करूनही जेव्हा नफा मिळत नाही तेव्हा खूप वाईट वाटतं. पण याचं कारण तुमची मेहनत कमी आहे असं नाहीये. याचं कारण आहे आपल्या कामात अचूक नियोजनाची, एका सिस्टमची कमतरता. टरबूज हे एक असं पीक आहे जे फक्त कष्ट नाही तर स्मार्ट वर्क मागतं. आणि आज आपण तेच स्मार्ट वर्क, तीच अचूक सिस्टम स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. फरक नेमका कुठे पडतो माहितीये? तो पडतो आपल्या दृष्टिकोनात. एकीकडे आहे अंदाज, म्हणजे मागच्या वर्षी हे खत टाकलं होतं, यावर्षी पण तेच टाकूया. किंवा शेजारच्याने फवारणी केली म्हणून आपणही करूया. यात शास्त्रीय आधार नसतो. आणि दुसरीकडे आहे सिस्टेम, म्हणजे प्रत्येक गोष्ट का करायची, कधी करायची आणि किती प्रमाणात करायची याचं पक्कं नियोजन. आजपासून आपण अंदाज सोडून सिस्टेमने शेती करायला शिकणार आहोत. आपण सगळ्यात मोठी चूक इथेच करतो. आपल्याला वाटतं की नफा हा शेतात फळ तोडल्यावर ठरतो, पण नाही. खरा नफा तर शेतात एक भी लावण्याआधीच आपल्या डोक्यात आणि कागदावर ठरलेला असतो. हो, हे खरंय. आपल्या पिकाचं भविष्य, आपला नफा हा आपल्या लागवडीपूर्वीच्या नियोजनावर, म्हणजेच या आराखड्यावर अवलंबून असतो. कोणती जात निवडायची, बाजाराचा अंदाज घेऊन लागवडीची वेळ कशी ठरवायची, जमिनीची तयारी कशी करायची, याच गोष्टी आपला अंतिम नफा ठरवतात. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे मार्केट टायमिंग. टरबूज हे पीक पूर्णपणे सूर्यप्रकाश आणि तापमानावर अवलंबून असतं. जेव्हा आपण डिसेंबर-जानेवारीमध्ये उन्हाळी लागवड करतो तेव्हा दिवस मोठा असतो, ऊन भरपूर मिळतं, त्यामुळे पीक फक्त 65 ते 70 दिवसात तयार होतं. याउलट ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या रब्बी लागवडीत दिवस लहान आणि ऊन कमी असतं, त्यामुळे पिकाला तयार व्हायला 90 ते 95 दिवस लागतात. यामागचं विज्ञान आहे ग्रोईंग डिग्री डेजचं. सोप्या भाषेत सांगायचं तर पिकाला पूर्ण वाढीसाठी उष्णतेचा एक ठराविक कोटा पूर्ण करावा लागतो. उन्हाळ्यात हा कोटा लवकर पूर्ण होतो. तर मग या माहितीचा आपल्याला उपयोग काय? उपयोग व्हरायटी निवडताना होतो. हिवाळ्यात एकूण उष्णता कमी मिळते, बरोबर? मग अशा वेळी जर आपण जाड सालीची जात लावली तर तिला आतपर्यंत पिकायला जी उष्णता लागते ती मिळतच नाही. परिणाम काय होतो? टरबूज बाहेरून तर मोठं आणि तयार दिसतं, पण आतून कच्चं राहतं, पांढरं निघतं आणि त्याला अजिबात गोडी येत नाही. म्हणून एक नियम लक्षात ठेवा, हिवाळ्यात किंवा रब्बी हंगामात नेहमी पातळ सालीची व्हरायटीज निवडायची. याउलट उन्हाळ्यात जेव्हा वाहतूक आणि टिकवण क्षमता महत्त्वाची असते तेव्हा जाड सालीची व्हरायटी निवडा. बघा, एक छोटासा निर्णय तुमचा नफा आणि तोटा ठरवू शकतो. ठीक आहे, आता आपण प्रत्यक्ष फील्डवर येऊया. पिकाच्या आयुष्यातले पहिले 20 दिवस हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. मी तर याला रॉकेट लॉन्च म्हणते. जसं रॉकेटचं उड्डाण सुरुवातीच्या काही क्षणांवर अवलंबून असतं, तसंच आपल्या पिकाचं संपूर्ण भवितव्य या पहिल्या 20 दिवसांवर ठरतं. जर इथला पाया मजबूत असेल, म्हणजे जमिनीची तयारी आणि बेसल डोस अचूक असेल, तर आपलं पीक यशस्वीपणे टेक ऑफ करतं. चला बघूया हा मजबूत पाया कसा तयार करायचा. बेसल डोस म्हणजे फक्त खतांचा डबा जमिनीत ओतणं नाही. तो आहे पिकासाठी बनवलेला एक संतुलित आहार. एका एकरासाठी 1 बॅग DAP, ज्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते. 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, जे फळांना गोडी आणि वजन देतं. 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट, जे पानांमध्ये अन्न बनवण्याचं इंजिन आहे. आणि 5 किलो बोरॉन, जे फुलधारणेसाठी अत्यंत गरजेचं आहे. पण हे झालं रासायनिक. यासोबतच 5 ते 6 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि 50 किलो निंबुळी पेंड टाका. हे जमिनीला जिवंत ठेवतं. आणि हो, 4 किलो मायकोरायझासारखे जैविक घटक नक्की वापरा. हे जमिनीतल्या अन्नाची थाळी झाडाच्या मुळांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आता एक गोष्ट ऐका जी तुम्हाला धक्का देईल. तुम्हाला माहीत आहे का की हा इतका जबरदस्त बेसल डोस टाकल्यानंतर फक्त एक छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट न केल्यामुळे आपलं सुरुवातीला जवळपास 30% पीक वाया जाऊ शकतं? हो, 30%. ही एक अशी चूक आहे जी खूप शेतकरी करतात आणि त्यांचं लक्षही जात नाही. तर होतं काय की आपण बेसल डोस टाकल्यावर खतांच्या रासायनिक प्रक्रियेमुळे बेडच्या आतलं तापमान 40-45 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढतं. आता विचार करा, या गरम तव्यासारख्या बेडमध्ये जर आपण नाजूक रोप लावलं तर काय होईल? त्याच्या मुळांना अक्षरशः चटका बसतो, त्या जळतात आणि रोप पिवळं पडून मरून जातं. यावर उपाय अगदी सोपा आहे. बेसल डोस टाकून बेड तयार करा, मल्चिंग पेपर अंथरा आणि मग 2 दिवस बेडला पूर्णपणे भिजवा. त्यानंतर 2 ते 4 दिवस थांबा. या काळात ती सगळी उष्णता बाहेर निघून जाईल.
मगच थंड झालेल्या बेडमध्ये रोपांची लागवड करा. हा एक छोटासा नियम आपलं 30% नुकसान वाचवू शकतो. आणि हो, लागवडीनंतर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनासचं ड्रेंचिंग करायला विसरू नका. हे मुळांना बुरशीपासून वाचवणारं सुरक्षा कवच आहे. चला, आपला पाया आता मजबूत झालाय आणि रोपांनी टेक ऑफ पण केलंय. आता सुरू होतं खरं आव्हान, पिकाची वाढ आणि संरक्षण. या टप्प्यात आपल्याला पिकावर सतत लक्ष ठेवावं लागतं. रसशोषक किडी जसं की थ्रेप्स, मावा आणि पांढरी माशी आणि बुरशीजन्य रोग जसे की डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू आणि करपा हे कधी हल्ला करतील याचा नेम नसतो. त्यामुळे फक्त रोग आल्यावर औषधं फवारण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना करा. सुरुवातीला निंबोळी अर्काची फवारणी करा, जैविक उपायांना प्राधान्य द्या आणि गरज पडल्यास मधमाशांसाठी सुरक्षित असणाऱ्या कीटकनाशकांचीच निवड करा. एक खूप मोठा गैरसमज आहे की टरबूजाला खूप पाणी लागतं. पण खरं तर टरबूजाच्या मुळांना पाण्याइतकीच ऑक्सिजनची म्हणजे मोकळ्या हवेची गरज असते. वापसा म्हणजे काय? म्हणजे जमिनीत ओलावा आहे पण चिखल नाही. तुम्ही जर मुठीत माती घेतली तर तिचा लाडू बनला पाहिजे, पण दाबल्यावर पाणी निथळता कामा नये. जास्त पाणी दिल्याने मुळं गुदमरतात आणि सडायला लागतात. त्यामुळे ड्रीप इरिगेशनने जमिनीच्या प्रकारानुसार 2-3 दिवसांच्या अंतराने पाणी द्या. भारी, काळी जमीन असेल तर कमी आणि हलकी मुरमाड जमीन असेल तर जास्त वेळा पाणी लागेल. पण अति पाणी देणं म्हणजे पिकाला मारण्यासारखं आहे. आणि हे तर अगदी लक्षातच ठेवा, टरबूजाचं खरं अन्न खत नाही तर सूर्यप्रकाश आहे. पानं म्हणजे झाडाची फॅक्टरी आणि सूर्यप्रकाश म्हणजे कच्चा माल. जर आपण जास्त उत्पादनाच्या लोभामुळे रोपं जवळजवळ लावली म्हणजे गर्दी केली तर पानं एकमेकांवर येऊन सावली तयार करतात. यामुळे पानांची अन्न बनवण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रकाश संश्लेषण मंदावते. परिणामी फळ मोठं दिसतं पण आतून बेचव, फिकं आणि पोकळ राहतं. म्हणून 2 बेडमध्ये कमीत कमी 5 ते 6 फूट आणि 2 रोपांमध्ये 1.5 ते 2 फूट अंतर ठेवा. लक्षात ठेवा, योग्य अंतर म्हणजे प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश आणि प्रत्येक फळाला उत्तम गोळी. आता जरा पोषण व्यवस्थापनाबद्दल बोलूया. लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांचा काळ हा फळांच्या वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो. यावेळी 3 सूक्ष्म अन्नद्रव्य खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. बोरॉन हे एका सिग्नलसारखं काम करतं, जे झाडाला सांगतं की आता फळ दर. बोरॉन नसेल तर फुलगळ होते आणि फळं वेडीवाकडी होतात. पोटॅश हा एक डिलिव्हरी ट्रक आहे. तो पानांमध्ये तयार झालेली साखर फळांपर्यंत पोचवतो, ज्यामुळे फळाचं वजन आणि गोडी म्हणजे TSS वाढतो. आणि मॅग्नेशियम हे तर पानांमधला क्लोरोफिलचं इंजिन आहे. हेच सूर्यप्रकाशापासून साखर बनवतं. यापैकी एकही कमी पडलं तर थेट तुमच्या उत्पादनावर आणि फळाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. ही एक अत्यंत महत्त्वाची धोक्याची सूचना आहे. फुलधारणेच्या नाजूक अवस्थेत म्हणजे लागवडीनंतर साधारणपणे 40 ते 60 दिवसांच्या काळात जर आपण मधमाशांना मारणारी तीव्र कीटकनाशके वापरली तर आपण स्वतःच च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय हे लक्षात घ्या. टरबूजामध्ये फळधारणेसाठी मधमाशीच परागीभवन करते. मधमाशा नसतील तर फुलं भरपूर येतील पण एकही फळ लागणार नाही. त्यामुळे या काळात मधमाशांसाठी सुरक्षित कीटकनाशके वापरा किंवा शक्यतो संध्याकाळच्या वेळी फवारणी करा जेव्हा मधमाशांची हालचाल कमी असते. मधमाशी आपला शत्रू नाही तर आपला सर्वात मोठा मित्र आहे. आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं, योग्य नियोजन, मजबूत पाया आणि सक्रिय व्यवस्थापन, या सगळ्याचा परिणाम काय? हे सिस्टीम फक्त आपलं पीक वाचवत नाही तर ती त्याला भरघोस उत्पन्न देण्यासाठी तयार करते. आपण प्रत्येक गोष्ट का आणि कशी करायची हे समजून घेतलं आहे. तर चला आता पाहूया ही सिस्टीम आपल्या नफ्यामध्ये नेमका कसा आणि किती मोठा बदल घडवून आणते. हे आकडे बघा. हे आकडे स्वतःच सगळं काही सांगत आहेत. जिथे अंदाजाने शेती करून एक शेतकरी एकरी 10 ते 12 टनांवर अडकून पडतो, तिथे एका अचूक सिस्टीमचा वापर करून 25 टन किंवा त्याहूनही अधिक उत्पादन घेणं सहज शक्य आहे. हा फरक फक्त आकड्यांचा नाही, हा फरक आहे आपल्या मेहनतीला योग्य मोबदला मिळण्याचा. लक्षात ठेवा, फक्त कठोर परिश्रम नाही तर अचूकता हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आता सगळ्यात शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा टप्पा, योग्य वेळी काढणे. फळं फक्त मोठं झालं म्हणजे ते तयार झालं असं नाही. त्याची योग्य वेळ कशी ओळखायची? 3 सोप्या खुणा आहेत. 1. फळाचा जो भाग जमिनीला टेकलेला असतो तो पांढरट न राहता पिवळसर झाला पाहिजे. 2. फळावर बोटांनी वाजून पाहिल्यावर डबडब असा भरलेला खोल आवाज आला पाहिजे, टिनपाट आवाज नको. आणि 3. फळाच्या देठाजवळचा जो बारीक वेल किंवा तंतू असतो तो पूर्णपणे सुकलेला पाहिजे. जेव्हा या तिन्ही गोष्टी जुळून येतात तेव्हाच ते फळ काढणीसाठी परफेक्ट तयार असतं. तर मित्रांनो, सारांश हाच आहे की टरबूज पीक आपलं नशीब बदलू शकतं, पण त्यासाठी जास्त खत किंवा जास्त पाणी नाही तर योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि प्रत्येक गोष्ट समजून उमजून करण्याची गरज आहे. अंदाजाने शेती करून होणारे तोटे थांबवा आणि एका वैज्ञानिक सिस्टमने नफ्याची शेती सुरू करा.
जर ही माहिती तुम्हाला थोडी जरी उपयोगी वाटली असेल तर ती इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोचवा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुमचा स्वतःचा काही अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला एकत्र मिळून शिकूया आणि यशस्वी होऊया. आणि अशाच शास्त्रीय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.